अकोला शाखेतर्फे मी डॉक्टर साधना कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. साहित्य संमेलनाला दमदार सुरुवात झालेली आहे. ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ आणि त्यानंतर झालेली प्रगट मुलाखत यामुळे साहित्य संमेलनाला रंग चढत चाललेला आहे. आता वैचारिक मंथन आपल्याला करायचं आहे. अर्थातच त्याला आपण परिसंवाद म्हणतो. विषय आहे बदलत्या काळात लेखिकांची भूमिका. हा विषय खरोखरच खूप महत्त्वाचा आहे आणि तेवढाच तो गंभीरही आहे. आणि या विषयावर चर्चा होण्यासाठी लेखिका संमेलना इतकं योग्य व्यासपीठ हे दुसरं कोणतंच नाही. बदलत्या काळातली भूमिका खरं म्हणजे ही फक्त साहित्य क्षेत्रापुरतीच मर्यादित नाही, तर हा विषय किंवा हा प्रश्न प्रत्येकच क्षेत्रामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. बदलाचा वेग इतका जास्त आहे सध्या की एक बदल कसाबसा पचवला की लगेचच दुसऱ्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे समाज गोंधळलेला असतो. आणि साहित्य हे समाजासाठी जीवनसत्व आहे. त्यामुळे समाजाला योग्य विचार देण्यासाठी लेखिकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपल्याला या परिसंवादासाठी अध्यक्ष म्हणून लाभले आहे आदरणीय श्री दादा गोरे सर. अत्यंत व्यासंगी आणि प्रगल्भ असं हे व्यक्तिमत्व आहे. आदरणीय श्री दादा गोरे हे ज्येष्ठ समीक्षक व प्रसिद्ध लेखक आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ते सदस्य आहेत. कथा, कादंबऱ्या, समीक्षा, चरित्रलेखन, नाट्यलेखन, संपादन या सगळ्याच क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा ते PhDचे मार्गदर्शक आहेत. आणि सगळ्यात या परिसंवादाच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचे समकालीन साहित्य हा त्यांचा अभ्यासपूर्ण असा ग्रंथ आहे, जो स्त्री साहित्याच्या इतिहासात एक संदर्भ ग्रंथ म्हणून नावाजला जातो. आज या परिसंवादात त्यांचं वक्तव्य हे आपणा सगळ्यांनाच खूप मार्गदर्शक ठरेल अशी माझी खात्री आहे. मी आदरणीय दादासाहेब गोरे सर यांना आमंत्रण देते. त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं. वाघ यांना सध्या त्या राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागात जिल्हा माहिती अधिकारी वर्ग 1 या पदावर कार्यरत आहेत. तसंच पत्रकारिता कोर्सच्या त्या मानद प्राध्यापक आहे. राज्यस्तरीय काव्यस्पर्धा व अमरावती विद्यापीठाच्या कुसुमताई नांदे या वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. नागपुरातला उत्कृष्ट वक्ता हा त्यांनी सन्मान 2दा मिळवलेला आहे. अमरावती संस्थेतील राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित वृत्तपत्रात त्या सातत्याने महिला पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. वृत्तपत्रात त्या सातत्याने लिखाण करीत असतात. अशा या अनुभवी आणि कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी विदर्भ साहित्य संघाचे सदस्य श्री निलेश पागदुने यांना आमंत्रित करते. परिसंवादात सहभागी असणाऱ्या पुढच्या वक्त्या आहेत अमरावतीच्या प्रणाली देशमुख. MA BEd असून त्या सध्या LLB करतात आहेत. आउटलाईन्स हा त्यांचा ललित लेख संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. या संग्रहाला अखिल भारतीय साहित्य परिषद नाशिक 2022द्वारे विशेष उल्लेखनीय पुरस्कार हा सन्मान मिळालेला आहे. तसंच याच पुस्तकाला साहित्य सेवा प्रज्ञा मंच सातारा आणि साहित्य विहार राज्यस्तरीय पुरस्कार आणि संकल्प फाउंडेशन तिरपण हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. त्या वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करतात आणि महत्त्वाचं म्हणजे सलग 6 वेळा
अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या कविकट्टासाठी त्यांच्या कवितेची निवड झालेली आहे. याशिवाय सावित्रीबाई स्त्रीभूषण पुरस्कार, साहित्यरत्न, कविरत्न, आदर्श साहित्य सेवक भाषागौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. अशा या प्रतिभावान व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते कीर्तिमाला गोंडचवर यांना. आपल्या पुढील वक्त्या आहेत डॉक्टर कल्पना थोरात. अकोला येथील RDG महाविद्यालयात त्या मराठीच्या सहाय्यक अध्यापक आहेत. त्या MPhil, BEd आणि PhD झालेल्या आहेत आणि मराठी, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान आणि संगीत याच्यामध्ये MA आहेत आणि संस्कृत व इंग्रजी यात MA करीत आहेत आणि बॅचलर ऑफ जर्नालिझमचा कोर्स पण करीत आहेत. दिल्ली येथे त्यांना सावित्रीबाई फुले आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 साली प्राप्त झालेला आहे. धुळे इथला राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि आदर्श प्राध्यापिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. स्त्रियांच्या आत्मकथनातील स्त्री पुरुष नातेसंबंध हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांचे आत्तापर्यंत 34 राष्ट्रीय स्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर 14 शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. अशा या हरहुन्नरी विदुषीचं स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षभरातला सर्वात जास्त वापरला गेलेला शब्द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने जाहीर केलेला आहे. हा शब्द म्हणजे सध्याच्या समाजाच्या मनोवृत्तीचा आरसा असतो. यावर्षीचा शब्द आहे रेज बेट, म्हणजे आभासी उन्माद. मागच्या वर्षीचा शब्द होता ब्रेन रॉट, म्हणजे गंजलेली बुद्धी. आता हा गंजलेल्या बुद्धीपासून आभासी उन्मादापर्यंतचा प्रवास समाजाचा केवळ 1 वर्षात झालेला आहे. उन्मादी अवस्थेमध्ये खरं तर मेंदू हा विवेकशून्य आणि विचारशून्य झालेला असतो. तसंही आज समाज माध्यमं आणि बाजारपेठ यांनी एकत्र मिळून समाजाची वैचारिक क्षमता नष्ट करण्याचा चंग बांधलेलाच आहे. अशा वेळेस साहित्याची गरज ही प्रकर्षाने अधोरेखित होते. ऑथर, साहित्य लिहिणारा तो लेखक म्हणजेच ऑथर, आणि ऑथर हा शब्द अथॉरिटी, ऑथेंटिसिटी याच्यावरून आलेला आहे. त्याच्यामुळे समाजाच्या लेखकांकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि म्हणूनच लेखिकांच्या भूमिकांनासुद्धा खूप महत्त्व आहे. तर आपण सर्वात पहिले मी आमंत्रित करते शैलजा दांदळे वाघ यांना. आमच्या स्मृतिप्रित्यर्थ हे लेखिका संमेलन होत आहेत अशा आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक, ज्यांच्यासोबत बरेचदा साहित्य संवादातून आमची मनं फुलली अशा आमच्या आदरणीय सीमाताई. आणि आजचा जो विषय दिलेला आहे परिसंवादाचा, तो परिसंवादाचा विषय आहे की बदलत्या काळातील लेखिकांची भूमिका. बदलत्या काळातील लेखिकांची भूमिका. आता मॅडमनी ऑथर या शब्दाचा प्रवास आपल्याला सांगितलाच आहे.
लिहिणारी ती प्रत्येकजण लेखिका आहे, मग ती फेसबुकवर लिहिणारी असो की जिचे ग्रंथ किंवा पुस्तकं प्रकाशित झालेले असो. पण ह्या विषयाला हात घालण्यापूर्वी मला एक आठवतं की जयवंत दळवींचं खूप सुंदर नाटक आहे पुरुष नावाचं. त्यात गुलाबराव नावाचं पात्र आहे आणि त्यातला एक प्रसंग आहे की त्या नाटकाच्या प्रसंगामध्ये जेव्हा एका स्त्रीवर अत्याचार होत असतो, गुलाबराव नावाचं राजकीय पात्र आहे त्या पात्राकडून, तेव्हा ती स्त्री आवाज करते, त्या अत्याचाराला विरोध करते, ती जोराने आवाज करते, तेव्हा लगेच स्वतःच्या डोक्यावर असलेली, नेता म्हणून स्वतःच्या डोक्यावर असलेली गांधी टोपी, त्या काळात गांधी टोपी होती, गांधी टोपी तो त्या महिलेच्या तोंडात कोंबतो. तर त्या महिलेच्या तोंडात जी गांधी टोपी कोंबतो, त्या हा जो प्रसंग आहे हा प्रातिनिधिक प्रसंग आहे की महिलांची मुस्कटदाबी अर्थाने तो प्रातिनिधिक प्रसंग त्या नाटकात आलेला आहे. ती टोपी काढून घेऊन आमच्या स्त्रिया लिहायला लागल्या, आमच्या ताराबाई शिंदे लिहायला लागल्या, स्त्री पुरुष तुलना करायला लागल्या, तेव्हापासून आम्ही लिहिते झालेलो आहोत. त्या ताराबाई शिंदेंच्या स्त्री पुरुष तुलनांपासून आता आपल्या इंग्रजीमध्ये गाजलेल्या लेखिका ज्या आहेत शोभा डे, त्यांच्या सिलेक्टिव्ह मेमरीपर्यंतचा आमचा प्रवास लेखिका म्हणून आहे. परंतु आत्ताच्या समाज माध्यमाने आम्हाला हे विचार करायला प्रवृत्त केलेला आहे की लेखिका कोण? ती फेसबुकवर लिहिणारी असेल, ती पॉडकास्टवर बोलणारी असेल, ती तिच्या व्हॉट्सअपवर कथा लिहिणारी असेल, ही सगळी लेखिका आहे. पण अध्यक्ष महोदयांना एक विचारावं वाटते की पुरुषप्रधान संस्कृतीत सर खरंच ह्या लेखिकांचीच भूमिका आहे का? त्यांना साहित्यिक म्हणून भूमिका नाही? त्या अद्यापही लेखिकाच आहेत. लिहिणारा प्रत्येक लेखक किंवा लेखिका असेल, पण त्या साहित्यिक म्हणून त्यांना मान्यता आहे का? हा तोच प्रकार आहे जो त्या दळवींच्या नाटकातला आहे. आणि खरं म्हणजे की स्त्रियांसाठी काळ बदलला आहे का? आपल्यासाठी काळ तरी बदलला आहे का? काळ नाही बदलला आहे, काळ तोच आहे. आपण आपली भूमिका बदलली आहे. आधीच्या नऊवारीतून आज आपण पाचवारमध्ये किंवा आपण पंजाबी ड्रेसमध्ये आलो, हा तो मायन्यूट बदल आहे. तो कशाचा बदल आहे? तो वरचा बदल आहे. अजूनही सक्षम ताटेसारख्या प्रकरणामध्ये, सक्षम ताटे प्रकरण असो किंवा स्त्री हिंसाचाराची प्रकरणं असो, मनोवृत्ती तीच राहिलेली आहे. आणि भीमराव पांचाळेंच्या गझलमध्ये ते नेहमी म्हणतात, असा कोणता काळ होता तो सभ्य होती मानसे, मानसाच्या सभ्यतेचा काळ कोणता तो सांगा. तर हा जो बदलता काळ आहे तो हाच आहे, सभ्यकडून असभ्य होण्याचा काळ आहे. आणि त्यात स्त्रियांची भूमिका चाकोरीबद्धच राहिलेली आहे. ती चूल मूल, जशी गझल आशुक आणि माशुकच्या या दोन शब्दाभोवती अख्खी गझल आहे. शराब आणि शबाब, आशुक आणि माशुक याभोवती गझल फिरली, तसे स्त्रियांचं साहित्य, स्त्रियांचं लिखाण, स्त्रियांचा परिवेश, स्त्री असण्याचे कंगोरे कायम, आईचं मातृत्व, आईचं समर्पण, आईचा त्याग, किंवा महिला म्हणून जे असेल तर भावनाप्रधान लिखाण, याच्या भोवतीच समर्पित राहिलेलं आहे. पण तो काळ म्हणजे आमचा तो काळ आहे सर, की एकेकाळी अलका कुबलच्या माहेरच्या साडीला डबडबलेल्या डोळ्यांनी पाहिलेल्या महिला मातृवर्ग ओसंडून वाहणारे टॉकीज, तेव्हापासून तर स्वतःच्या नवऱ्याचे तुकडे तुकडे करून त्याला ड्रममध्ये टाकणारी मुस्कान, हा माध्यमकर्मी मीडिया पर्सन म्हणून मी पाहिलेला प्रवास आहे. मग कोणत्या काळात लेखिकांचा किंवा आजच्या बदलत्या काळातील लेखिकांनी हे टिपलेलं नाही आहे? हे लेखिकांनी टिपलेलं नाही आहे, ते समाज माध्यमं टिपत आहेत. कारण आपण लेखिका म्हणून आपली जी चाकोरी आधीपासून धरून ठेवली आहे ती मोडण्याचं धाष्ट्य ताराबाई शिंदेंनी केलं असेल, कधी काळी तुमच्या कळ्यांचे निश्वास म्हणून यांनी केलं असेल, बेर्डेकरांनी केलं असेल, पण आपण अद्यापही आपली तीच चाकोरी आहे. तुम्ही मराठीतले 10 आत्मचरित्र किंवा 10-100 मोठ्या साहित्यिकांचे, मोठ्या स्त्री लेखिकांचे, लेखिकाच म्हटले त्यांना, साहित्यिक नाही, लेखिकांची पुस्तकं काढाल तर तुम्हाला तेच दिसतंय, मी, माझं कुटुंब, त्याच्या पलीकडे, किंवा एक इमोशनल जे म्हणतो आपण सिडक्टिव्ह, त्याच्या पलीकडे लेखिकांचं साहित्य गेलेलं नाही. बदलत्या काळातलं पर्यावरण, विज्ञान, स्टेम म्हणजे ज्याला सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स असं म्हणतात, मेडिसिन म्हणतात, त्यामध्ये कुठे आहे लेखिकांचा इतिहास? हा जो पाहतोय आपण तो 90 दशकापर्यंतचा आहे. आणि आधीपासूनच सीमा दो बोहानं जे म्हटलेलं आहे, ज्याला आपण स्त्रीमुक्तीचं बायबल म्हणतो, द सेकंड सेक्स, त्याची सुरुवातच, त्याची प्रस्तावनाच मुळात अशी झालेली आहे की स्त्री ही जन्मत नाही, ती घडवली जाते. मग जर स्त्रीच घडवली जाते तर स्त्री लेखिकासुद्धा घडवल्या जात असतील त्या वेळेच्या सापेक्ष परिस्थितीनं, त्या वेळेसच्या असणाऱ्या तिथल्या सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थितीमुळे स्त्री लेखिकासुद्धा घडवल्या जातात. मात्र आता बदलत्या काळानुसार स्त्रियांच्या लेखणीमध्ये बदलतं चित्र फार अभावानं येत आहे.
आता सर्वच जणी लिहितात, अगदी ट्विंकल खन्नासारखी अभिनेत्रीसुद्धा लिहिते पालकत्वावर, त्यामध्ये ती पण लेखिकाच आहे. पण जी मुळात श्रमविभागणी केली आहे, जी जी चिकाटीची कामं आहेत, मेहनतीची कामं आहेत, वेळखाऊ कामं आहेत, ती कायमस्वरूपी स्त्रियांना दिलेली आहेत. त्या सगळ्या कामांमधून वेळ काढून ह्या स्त्रिया लिहायला लागलेल्या आहेत. आणि हा जो आहे ताराबाईंनी जे काही म्हणजे गेल्या वर्षी तर मला कौतुक वाटलं साहित्य संमेलनाध्यक्ष मॅडमचं, ताराबाई भवाळकरांचं, की त्यांनी एक भूमिका घेतली. सत्तेवर असणाऱ्या सर्वोच्च पदाच्या व्यक्तीच्या समोर त्यांनी धाडसीपणानं सांगितलं की म्हणजे देवत्वाचा अंश नाही, आपण सगळ्यांनी जन्मच घेतलेला आहे. ही भूमिका ताराबाईंनी मांडली. त्यावेळेस मला असं वाटलं की ही खरी भूमिका आहे, ही भूमिका आज मांडली पाहिजे, की जे चूक आहे ते चूक आहे आणि जे बरोबर आहे ती सत्ता शासन व्यवस्था कितीही मुजोर असू दे, कितीही उन्मादी असू दे, आपण त्यांच्या डोळ्यासमोर ही परिस्थिती मांडली पाहिजे. ती भूमिका मला धाडसी वाटली आणि ती भूमिका आपल्या सध्याच्या किंवा गेल्या 30-40 वर्षांमध्ये फार अभावानं फार कमी लेखिकांच्या याच्यात दिसलेली आहे. जसं आपल्याला बऱ्याचदा हिंदी चित्रपटांमध्ये पण किंवा ह्याच्यामध्ये की औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया. ही जी अशी जी एक सतत शोषित वंचित किंवा एक चाकोरीबद्ध भूमिका आहे ती सोडून नव्याने प्रयोग केले पाहिजे, नव्या प्रयोगांचं कौतुक झालं पाहिजे. आणि आपण जन्मतः स्त्री आहोत, पण आपण तसं माणूसपणाचा प्रवास करणारं साहित्य लिखाण किंवा जे कलाकृती निर्माण करत असू ती केली पाहिजे. कायमस्वरूपी स्त्रियांच्या बाबतीत काय झालेलं आहे की सौंदर्य म्हणजे स्त्री, शृंगार म्हणजे स्त्री, सौंदर्याच्या शृंगाराच्या या तागड्यातच कायम तोललं गेलेलं आहे. तिचं लिखाणसुद्धा, तिचं दिसणंसुद्धा आणि तिच्या देहाचं प्रदर्शनसुद्धा. लेखिकाच्या भूमिकेला गंभीरतेनं घेतं तरी कोण हो साहेब? तुमच्या घरात तुमच्या मताला किंमत नाही, फक्त लाडकी बहीण म्हणून तुम्हाला राज्यकर्त्यांना तुमची मतं पाहिजे असतात. तुमच्या भूमिकेला किंमत कुठं आहे? तुमच्या भूमिकेची किंमत आहे का 1500 रुपये? नाही ना. ती व्यक्त झाली पाहिजे, ती अभिव्यक्ती असली पाहिजे. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. तंत्रज्ञानामध्ये आजच्या विज्ञान लेखिकांमध्ये एकही लेखिका नाही. जयंत नारळीकरांचं नाव सोडलं तर विज्ञान या विषयावर लेखिका नाही आहेत मराठीमध्ये, ज्यावर आपण सिद्धहस्त लेखिका किंवा ज्यांचं नाव घेऊ शकू. आणि चूल मूल ही जी लेखणीची प्रेरणा होती त्याच्या पलीकडे जाऊन आता चूल मूल ऑफिस झालं आहे. पण तृतीयपंथी यांच्या हक्काचं काय? त्यांच्याविषयी लिहत नाही कोणी. LGBTQ+ हा जो एक संप्रदाय आहे त्यांच्याविषयी कोणी लिहत नाही. आणि मानसिक सक्षमीकरणावरही फार अभावाने लिहिलं गेलेलं आहे. महादेवी वर्मासारख्या खूप मोठ्या साहित्यिक कवयित्री आपल्या हिंदीमध्ये होऊन गेल्यात. त्यांनी तेच म्हटलं आहे की मैं नीर भरी दुःख की बदली, फैलू आसमान में छा जाऊ. म्हणजे पुन्हा दुःखाचंच भांडवल केलेलं आहे. कधीतरी धाडसी विद्रोही स्त्री फारच अभावाने दिसलेली आहे की जी आजची स्त्री आहे. आजची स्त्री ही व्यक्ती स्वातंत्र्याला प्रामाण्य मानणारी आहे. मी स्वतंत्र आहे हा भावनेचा विचार आजच्या या स्त्रियांचा आहे, तो लेखनात फार अभावाने दिसतो आहे. कदाचित आतापासून त्याला सुरुवात झालेली असेल. आणि माणूस बनण्याच्या पातळीवरचा प्रवास, माणूस नाही बनता येत. म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती आहे, पण माणूस ही एक जात आहे. ती माणूस बनण्याचा प्रवास नाही. आणि आपल्या आजूबाजूला जे सामाजिक घडत आहे, सामाजिक द्वेषाचा हुंकार असेल, परिस्थिती असेल, बदललेली असेल, आणि स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिकेशन, वस्तूकरण जे झालं आहे माध्यमांमध्ये. मी माध्यमांमध्ये गेली 17 वर्ष काम करते, शासकीय सेवेत आहे. त्यापूर्वीसुद्धा मी खाजगी माध्यमांमध्ये काम करत होते. तेव्हा ऑब्जेक्टिफिकेशन जे आहे, तुम्हाला जे कुसुमाग्रजांनी म्हटलं, एक तर देवी म्हणून पूजू नका, एक तर सरळ देवी करण्यात येतं किंवा तुम्हाला एखादी शोभिवंत बावली करण्यात येतं. जसं श्रीमंतांच्या दिवाणखान्यात उंच उंच फुलदाण्या असतात, तशी म्हणजे स्त्रीची रँक केलेली आहे. तशी तिच्या लिखाणातील भूमिकेला तरी अजून पाहिजे तसा प्रतिसाद किंवा पाहिजे तशी दाद मिळालेली नाही. एखादी ताराबाई तसं धाडस दाखवते फक्त. मी सध्या जे वाचलेलं आहे त्यातलं एक पुस्तक आहे मॅडम कमिशनर म्हणून, राज्याच्या DGP राहिलेल्या आणि प्रशासनातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या मीरा बोरवणकर या मॅडमचं. ह्या पुस्तकाचं हे बेस्ट सेलर पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये पाहिल्यानंतर सुद्धा, ते पुस्तक वाचल्यानंतर पदोपदी IPS ह्या पदाला हे पद मिळवणारी आणि 1983च्या बॅचमध्ये त्या IPS झाल्या, त्यावेळेसची धाडसी स्त्री दिसते. परंतु तरी देखील त्या स्त्रीला तिच्या पुरुष प्रशिक्षणार्थीकडून IPSचं प्रशिक्षण सुरू असताना
पुरुष सुलभच मागणी होते, पुरुष सुलभच आमिष दाखवलं जातं. हे प्रांजळपणे त्या मॅडमनी त्या लिखाणामध्ये मॅडम कमिशनरमध्ये लिहिलं. हे धाडस लागतं याला, की तुम्ही राज्याच्या एका अत्युच्च पदावरून निवृत्त झालेले आहात किंवा काम करत आहात आणि तरी देखील तुम्हाला जे वाईट अनुभव आलेले आहेत, जे वाईट अनुभव तुम्हाला आले ते तुम्ही तेवढ्याच ताकदीनं धाडसीनं मांडताय. नाहीतर आपलं अलका कुबल ठरलं मीना कुमारी होईल. या दोनच शब्दात याचं वर्णन करू शकतो आपण, मीना कुमारी नाही तर अलका कुबल. याच्या पलीकडे तिसरं जग फार अभावानं दिसलंय. मी बारबाला नावाचं वैशाली हळदणकरचं आत्मचरित्र आहे. ते एकदम भन्नाट आहे. भन्नाट याकरता की एक बारबाला म्हणून स्त्री जरी तुम्ही असल्या, तुम्ही नर्स असू शकता, शिक्षिका असू शकता, तुम्ही पत्रकार असू शकता, तुम्ही मोठी पदे घेऊ शकता, पण तुम्ही बारबाला पण असू शकता. आणि हे तुम्ही स्वतः स्वीकृत करून बारबाला म्हणून काम करताना कोणत्या वाईट अनुभवांना त्या वैशाली हळदणकर यांना पुढे जावं लागलं. हे जे लिखाण आहे हे धाडसी लिखाण आहे. आपल्याला फक्त रोज लिमलेटची गोडी आणि लिंबू पाणीच प्यायची सवय झाल्यामुळे आपल्या मराठी साहित्याला धाडसी हा प्रकार परवडणारा नाही, झेपणारा नाही. पण तुम्हाला शोभाडेची पुस्तकं मात्र तुम्ही मिटक्या मारीत तुमच्या हॉलमध्ये वाचणार आणि सांगणार मी सिलेक्टिव्ह मेमरी वाचलं, मी खुशवंत सिंगांचं इन द कंपनी ऑफ वुमन वाचलं वगैरे वगैरे. हा जो प्रकार आहे चाकोरीबद्धमधून बाहेर पडलं पाहिजे. आणि स्त्रियांमध्ये वाढणारी हिंसा, आपण स्त्रियांमध्ये नेहमी समर्पण, त्याग, मातृत्वभाव वगैरे वगैरे खूप ग्लोरिफिकेशन केलेलं आहे. परंतु आता सध्या जे आहे ते स्त्रियांमध्ये हिंसा पण वाढत आहे. त्यांचं मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा प्रकाश टाकणं गरजेचं आहे. आणि यासोबतच थर्ड जेंडर जे आहे, TC तृतीयपंथीयांचे जे आहेत त्यांचे हक्क आणि त्यांच्याविषयीच्या व्यथा देखील आपल्या लिखाणात येत नाहीत. म्हणून हा काळ बदलला आहे, लेखिका नाही बदलल्या, त्यांची भूमिका पण फारशी बदलली नाही, अगदी डावं उजवं सोडलं तर. म्हणूनच आम्हाला कोणी बदल दिला? आम्हाला बेबीताई कांबळींनी दिला, आम्हाला उर्मिला पवारनी दिला. आम्ही आयदान वाचलं, आम्ही माझ्या जिल्माची चित्रकथा वाचली. तेव्हा कळलं सॉफिस्टिकेटेड घरातल्या किंवा एका विशिष्ट वर्गातल्या संप्रदायाला की हे सुद्धा साहित्य आहे. नाचता स्वतःच्या पोराला जन्म देणारी विठाबाई नारायणगावकर जेव्हा लिहिते तेव्हा कळतं आपल्याला की हे पण एक साहित्य आहे आणि त्या साहित्याची आपण दखल घेतली पाहिजे. म्हणूनच हस्तिदंती मनोऱ्यात बसून बुद्धिजीवी अंडी घालणे फार सोपं असते, परंतु जे भोगतो, जे जगतो ते तसं शब्दात मांडायला एक वेगळं धाडस पाहिजे. आणि हे धाडस आता बदलत्या लेखिकांच्या भूमिकेत असलं पाहिजे. नुसतं आपलं जे आशुक माशुक सारखं म्हणजे सतत एक तर समर्पण, एक तर दुःख, एक तर अलका कुबल, एक तर मीना कुमारी असा कार्यक्रम बंद झाला पाहिजे असं मला एक माध्यमकर्मी म्हणून खूप सशक्त पद्धतीनं मांडावं वाटतं. आणि धन्यवाद मला प्रभात परिवाराने आणि इथल्या साहित्यिक परिवाराने, विशेषतः दांदळे सरांनी मला आवर्जून इथे बोलवलं. विषय महत्त्वाचा आहे, मात्र आपण कुठे चाललेलो आहे हे देखील आपण या बाबतीत आपण आपलं आकलन केलं पाहिजे. आपलं भावविश्व बदललं. आता आम्ही आधी चुलीवर पोळ्या करायचो, आता आम्ही मोबाईलवर आणि याच्यावरून स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर करतो. ते साहित्य कुठे आलं? हे साहित्य तुम्ही खूप वाचलं असेल की आपण कोणत्या व्यथा झेलल्यात. स्त्री प्रवासामध्ये तुमच्या जात्यावर दळण्यापासून तर आता ड्रायव्हिंग क्लासमध्ये स्टिअरिंगवर बसण्यापर्यंतचा प्रवास केला तर हा प्रवास जो आहे तो कायम दुःखात नाही आहे. आपण नवीन अचिव्हमेंट्स केलेत, नवीन चॅलेंजेस घेतलेत. ते चॅलेंजेस आले पाहिजे आणि ते तेवढ्या सशक्ततेने मांडल्या गेल्या तरच बदलत्या काळात स्त्रियांच्या भूमिका ज्या आहेत त्या बदलल्यात आणि त्या केल्यात. आणि स्त्रियांमध्ये वाढणारी हिंसा हा या समाजासाठीचा अत्यंत धोक्याचा अलार्म आहे. त्या अलार्मकडे अद्यापही कोणाचं लक्ष गेलेलं नाही. आणि एक चांगला समाज घटक म्हणून हा मुद्दा मला तुम्हाला सांगावासा वाटतो की स्त्रियांमध्ये हिंसाभाव वाढतो आहे. अलीकडच्या काही जर तुम्ही त्या तुकडे करून ड्रममध्ये सारख्या घटना जर तुम्ही पाहिल्या तर हे कुटुंब व्यवस्थेसाठी आणि तसंच एक सहजीवनातील घटक म्हणून खूप धोकादायक आहे. ह्या गोष्टी टिपल्या पाहिजे, ह्या लिहिल्या पाहिजे. आणि जी मुळू रडणारी जी बाई आहे ती धाडसी पण झालेली आहे, ती किरण बेदी पण झालेली आहे, ती रश्मी बोरवणकरी झाली आहे, हे मांडलं पाहिजे. पण ते होतांनी त्या घडतांनीचा प्रवाससुद्धा नवीन पिढीसमोर आणला पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद वंदनाजी. तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं मत मांडलं आणि समाजातली जी वास्तविकता आहे ती समोर आणण्याचं धाडस दाखवलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आज धाडसी लेखन जे आहे ते खरंच तसं अभावाने आढळतं. पण जर आपण दुर्गा भागवत
यांचा विचार केला तर त्यांनी अतिशय धाडसी पद्धतीने आपले अनुभव चित्रित केलेले आहेत. त्यानंतर इरावती कर्वे ह्यासुद्धा अतिशय बुद्धिप्रामाण्यवादी लेखन करीत होत्या. मंगला आठलेकर आहेत, यांनी स्त्रीच्या प्रश्नांना किंवा स्त्रीला वेगवेगळ्या धर्मामध्ये कसं स्थान आहे याचं हे सगळं स्त्रियांसमोर मांडलेलं आहे आणि त्याला वाचा फोडलेली आहे. ज्येष्ठ समीक्षक अशोक राणे असं म्हणतात की लेखकाचा पहिला शब्द हा ब्र असला पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी बोलल्या जात नाही त्या लेखकांनी मांडायला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. तर पुढच्या वक्त्याला मी आमंत्रण करते, प्रणाली देशमुख यांनी आपलं मत मांडावं. हिंदवी स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ, स्त्रीवादाची जननी सावित्रीबाई फुले. तिची कहाणी कशी लिहू मी, तिची कहाणी कशी लिहू मी, लिहिताना गहिवरते शाई. कुणीच नाही तिच्यासारखे, जगा वेगळी असते आई. जिने मला लेखनाचा वारसा दिला ती माझी आई. ह्या माऊलींना शतशः नमन. व्यासपीठावर आमंत्रित, व्यासपीठावर विराजित आदरणीय डॉक्टर गोरे सर आणि इथे उपस्थित तुम्ही सर्व महानुभाव, मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं आहे की ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, कौतुकाची थाप दिली, योग्य दिशा दाखवली, मला घडवलं, ते डॉक्टर सुहास उगले सरही या सभागृहात उपस्थित आहे. आणि सरांविषयी एका शब्दात सांगते, मिस्टर परफेक्ट म्हणजे सुहास उगले सर. त्यामुळं 20 वर्षानंतर मी सरांना भेटल्यावर मला जितका आनंद होतो आहे, थोडंसं बोलताना दडपणही येतं आहे. आणि एक गोष्ट मी सांगू इच्छिते की मी कुणी वक्ता नाही आहे, मी सर्वसामान्य गृहिणी आहे आणि जो काही मला वेळ मिळतो त्या वेळेत मी लिखाण करते. त्यामुळं काही चुका झाल्या तर त्या पदरात घ्या. शैलजाताईंनी खूप छान प्रेरणा देणारं वक्तृत्व केलं, पण मला असं वाटतं की जिवंत उदाहरण तुम्हाला सांगावं, जे घडलं आहे, जे आहे. मी आणि माझ्या आईचा प्रवास. मी जेव्हा लहान होती तेव्हा आई आम्हा तिघाही भावांना असं बंगळीच्या आजूबाजूला बसवून जुन्या वहीचे जे कोरे पेजेस असतात मागे, त्याची एक वही शिवून त्यात जे तिला वाटायचं ती लिहून ठेवायची. आणि ते लिखाण मग आम्हाला शाळेत कुठे कविता, कुठे भारूड, कुठे भजन पाहिजे असलं तर ती द्यायची. त्यातच तिने एक, मी 4थीत असताना भजन लिहिलेलं होतं. जाऊ नका हो तुम्ही मंदिरात, देव तो आहे तुमच्या अंतरात, तुमच्या अंतरात. शास्त्र पोथ्यांचे पारायण करता, पारायण करता. भुकेल्याला वाटेला लावता, वाटेला लावता. वाचता काय मग तुम्ही पुराणात, देव तो आहे तुमच्या अंतरात, तुमच्या अंतरात. हिरण्यकश्यप राक्षस भारी, राक्षस भारी. नारायण नारायण प्रल्हाद करी, प्रल्हाद करी. हिरण्यकश्यप निघाला होता खांबा, देव तो आहे तुमच्या अंतरात, तुमच्या अंतरात. सांगायचं तात्पर्य हेच की तिने त्यावेळी लिहिलेलं मला अजूनही पाठ आहे. तर ती तेव्हा लिहायची, पण तिला तो प्लॅटफॉर्म नव्हता प्रकाशित करायला, लोकांपर्यंत जायला. पण आता काळ बदलतोय. आत्ताच्या लेखिकेला विविध प्लॅटफॉर्मवर स्वतःचं जे लिखाण आहे, मनोगत आहे, भावना आहे, ह्या बोलता येतात, लिहिता येतात, प्रकाशित करता येतात. बदलत्या काळाचं प्रतिनिधित्व करणारी लेखिका ती फक्त साहित्य निर्मितीपुरती मर्यादित नाही, तर संस्कृती, सामाजिक आणि इतरही वैचारिक विषयात हस्तक्षेप करते. एक काळाचं उदाहरण द्यायचं तर 20-22 वर्षाआधीचा किंवा 30 वर्षाआधीचा काळ पाहिला आणि आपण एक लिखाणातलं विषय
जर आवर्जून बघितला, जसं की मॅडमनी सांगितलं की मुळमुळ रडणं, तसंच एक सासूरवाशीण हा प्रकार आपण तेव्हा लिखाणात नेहमी वाचायचो किंवा टी व्ही सिरियलमध्ये बघायचो. तर हा सासूरवाशीण जो सुनेचा छळ होतो तो प्रकार आता बदललेला आहे. तो सुनवास या स्वरूपात झालेला आहे. म्हणजे पूर्वी सासू सुनेचा छळ करायची, आता सून सासूचा छळ करते. अगदी छळ म्हणजे तिला काही डांबून वगैरे ठेवत नाही, पण एक वृद्धाश्रम हे मला असं वाटतं की आत्ताच्या पिढींमध्ये जास्त बघायला मिळतं आपल्याला. आपल्याकडे आता डिजिटलायझेशन झालं आहे. म्हणजे आपण म्हणतो की टेक्नॉलॉजीनुसार आपणही बदलायला हवं आणि ते बदल आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तर बरेचसे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही पैसाही कमवू शकता लिखाणाच्या स्वरूपात. मग मला असं म्हणायचं आहे की शेतकरी जसा शेती करतो तसा लेखकही शब्दांची शेती करतो. मग जो पिकवतो त्यांनी ते विकलं किंवा तसंच कुणाला न देता त्याचा मोबदला घेतला किंवा त्याला रोख रक्कम मिळाली तर काय गैर आहे त्यामध्ये? त्याची मेहनत, त्याचे कष्ट त्यामागे लागलेले असतात. तर आपण जेव्हा ॲड किंवा कुठल्या टी व्ही सिरियल बघतो की साधी आपण ॲडची एखादा 30 मिनटाचा थॉट किंवा एखादी टॅगलाईन, तर त्याच्यासाठी लाखो रुपये देतात. आणि हे असेच थॉट आपण कितीतरी सोशल मीडियावर लिहून सोडून देतो, जे की बरेचदा चोरल्या जातात. त्यामुळे तुमचं ऑथेंटिफिकेशन तिथे एक अवेअरनेससाठी असणं गरजेचं आहे, रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. पूर्वी आपण लेख लिहायचा म्हटलं तर तो लिहायचा, पॅकेटमध्ये टाकायचा, पोस्ट करायचा आणि 15 दिवस 1 महिना वाट बघायची, तो पेपरला येईल मग आपण बघू. पण आता डिजिटलायझेशनमुळे तो जो वेळेचा स्पॅन आहे तो कमी झालेला आहे आणि ज्या प्रतिक्रिया आहे त्या समोरासमोर आपल्याला बघायला मिळतात. तर आपण सोशल मीडियाचा जर विचार केला तर ते सोशल मीडिया एक वरदान आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदाही होतो, तोटाही होतो. तुम्हाला ते कुठल्या प्रकारे, चांगल्या प्रकारे हाताळायचं आहे की वाईट प्रकारे हाताळायचं आहे, ते सगळं सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. थोड्याशा लाईक कमेंटसाठी खूपदा बऱ्याच लेखिका रोज दिनचर्येसारखं काहीतरी पोस्ट करत असतात, टाकत असतात. तर त्यामुळे तोचतोपणा लिखाणात येतो, सृजनशीलता तुमच्यातली कमी होते आणि खूपदा लाईक कमेंटसाठी अतिशय उघडं नागडंही लिहिलेलं जातं. मला सांगा, 600-700 वर्षापूर्वी जनाबाई, कान्होपात्रा यांनी ज्या ओव्या लिहिल्या, अभंग लिहिले, तेव्हा कुठलेच व्हॉट्सअप किंवा फेसबुक ग्रुप नव्हते. पण ते आजही आपल्या मनात आहेत, आपण ते जतन केलेले आहेत. तर तुमचंही लिखाण जर पुढच्या पिढीने जतन करावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते सकल, सुजन आणि सुंदर असावं. कारण तुमचं एक वाक्य हे कुणाचं तरी आयुष्य सुधारूही शकतं आणि बिघडवूही शकतं. शेवटी मी एवढंच म्हणेल की जी लेखिका लिहिते ती तिचं भावविश्व, म्हणजे ज्या वातावरणात ती वाढते, ज्या अनुभवांना ती सामोरे जाते, ज्या राहणीमानात ती असते किंवा जे अनुभव तिला घरी बाहेर येतात, तर यानुसार तिची लेखनाची शैली किंवा तिची वैचारिक पातळी ठरत असते. मी एक माझं स्वतःचं उदाहरण देते की बदल झाला आहे हे मी ठामपणे सांगते. कारण 10 वर्ष आधी मी नवऱ्याला म्हणायची की मला इथे जायचं आहे, मी जाऊ का? आणि 10 वर्षानंतर म्हणते की मी जाते. हा 2 काळातला बदल आहे. त्यामुळे आणि लिखाण ही अशी कला आहे ती प्रत्येकाला अवगत नाही. त्यामुळं त्याचं जे सातत्य आहे, तुमची वैचारिक पातळी आहे किंवा तुमचा बाज आहे, तो प्रत्येकाचा वेगळा असतो, तो जपायला पाहिजे. बाकी माझी ओळख द्यायची तर खूप लांबलचक दिली आहे, पण मी वक्ता नाही आहे, तरीही इथे 2 शब्द बोलायचा प्रयत्न केला. शेवटी मी एवढंच म्हणेल की मी मलाच परिचित नाही, मी मलाच परिचित नाही, मी मलाच शोधत फिरते, मी मलाच परिचित नाही, मी मलाच शोधत फिरते. जर भेट अचानक झाली
तर परिचयाआधी करते, तर परिचयाआधी करते. धन्यवाद. धन्यवाद. आज सोशल मीडियाचं जे महत्त्व आपल्या सामान्य माणसांच्याही दैनंदिन जीवनात आलेलं आहे. या सोशल मीडियावर खूप लेखन प्रसिद्ध होत असतं, खूप लेख प्रसिद्ध होत असतात. तर त्याला मुळात साहित्य म्हणायचं का, हा एक प्रश्न आहे. आणि असं साहित्य रोजच्या रोज लिहिणाऱ्यांना लेखक म्हणायचं का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे अस्सल लेखक आणि नक्कल लेखक ही सुद्धा जबाबदारी वाचकाची आहे. आणि खरं तर ज्या साहित्यानं समाजाच्या मनाचं, मेंदूचं योग्य प्रकारे भरण, पोषण, परिवर्तन आणि विकास होतो, ते खरं साहित्य आहे. आणि असं साहित्य लिहिणारा खरा लेखक असतो. पुढच्या वक्त्याला मी आमंत्रित करते, डॉक्टर कल्पना थोरात. आणि व्यासपीठावरील माझ्या 2 सखी लेखिका प्रणाली मॅडम आणि शैलजा मॅडम, उपस्थित श्रोतेवर्ग, लेखिका आणि साहित्याचे दर्दी. आजचा जो परिसंवादाचा विषय आहे, बदलत्या काळातील लेखिकांची भूमिका. माझ्या 2 सखी मैत्रिणींनी बदलत्या काळातील लेखिकांच्या भूमिकाविषयी काही मुद्दे मांडले. पण मला असं वाटतं की थोडी पार्श्वभूमी पाहावी आपण, थोडा धावता धांडोळा घ्यावा पार्श्वभूमीचा आणि थोडा आपण त्याला उजाळा द्यावा आणि पुढेचा प्रवास करावा. स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्यानंतर, जागतिकीकरण आणि समकालीन या काळातील महिलांचं लिखाण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहा, ज्या वेळेला यादव काळामध्ये, यादवकालीन 18व्या शतकातील संत जनाबाई म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी. स्त्री जन्म म्हणून न व्हावी उदास. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. किती मोठं सामर्थ्य त्यांच्या लेखणीमध्ये आहे, त्यांच्या अभंगामध्ये आहे. एवढं मोठं सामर्थ्य जर त्यांच्या लेखणीत त्या काळामध्ये असेल तर आपण विचार करायला भाग पडू. पहिल्या स्त्रीवादी साहित्याचा हुंकार असं मला वाटते की जनाबाईंचे त्या अभंगातून आपल्याला प्रतीत होतो. हळूहळू जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई ह्या अभंगाच्या माध्यमातून पुढे पुढे आपले विचार सरसावत होत्या. आणि लगेच त्याच थोड्या अंतरावर हळूहळू स्वातंत्र्यपूर्व 1910 रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील आठवणी हे आत्मचरित्र किती सुंदर लिहिलं आहे. लक्ष्मीबाई टिळकांनी स्मृतिचित्रामध्ये रेवरंड नारायण टिळक ज्यावेळेस ख्रिस्ती धर्म स्वीकारतात, झोळी धरून मी तुमच्या मागे राहते, पतिभक्ती, त्यांचं लिखाण पतिभक्ती या चाकोरीबद्धतेमध्ये दिसून येते. आणि स्मृतिचित्रामध्ये लक्ष्मीबाई टिळक म्हणतात की मी तुमची अर्धांगिनी आणि झोळी, मी तुमची दासी, मी तुमच्या पावलोपावली जाते. त्या काळातील महिलांचं ते एक पतिभक्ती आणि कुठंतरी त्यांचं नवऱ्यानं सांगितल्यावर लिखाण दिसते, तुलीही काहीतरी. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर रेवरंड नारायण टिळक म्हणतात तू काहीतरी लिही. त्यावेळेस ते स्मृतिचित्र हे लिहिलं आत्मचरित्र. यातून आपण काय अर्थ काढायचा की त्या काळामध्ये जरी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली पण कुठेतरी त्या चाकोरीबद्ध लिहित होत्या आणि हळूहळू मात्र परिस्थितीही बदललेली आहे. स्वातंत्र्यानंतर पहा, स्वातंत्र्यानंतर एक सनसनाट लाट आली. एक असं आत्मचरित्र आहे की ते आवर्जून इथे लेखिका आहे त्यांनी वाचावं असं मला वाटतं. मल्लिका अमर शेखचं मला उद्ध्वस्त व्हायचे हे आत्मचरित्र तुम्ही वाचा, तुम्हाला खरंच कळेल की त्यावेळेस आपण स्त्रीवादी आहोत असं मला वाटते.
अहो, नामदेव ढसाळ ज्यावेळेस दलित पॅन्थर लेखक नामदेव ढसाळ ज्यावेळेस ते बाहेर राजकारणामध्ये असताना बाहेर पडत होते, मीटिंग्स वगैरे असायच्या, अनेक लोकांशी संबंध आले, अनेक घडामोडी घडल्या. आणि नामदेव ढसाळ ज्यावेळेस त्यांचं बाहेर भ्रमती असताना कधी वेश्या व्यवसायासोबतचा संबंध आला, कधी कुठे त्या, आणि अनेक त्यांना गुप्तरोगही झालेले आहे, त्या आत्मचरित्रामध्ये आहे. आणि तिथे मात्र ती लेखिका लिहिते, मल्लिका अमर शेख म्हणते की सगळ्या पिस्तूलच्या गोळ्या तुझ्या छाताड्यात टाकाव्या, ह्या सर्व पिस्तुलातल्या गोळ्या तुझ्या छाताड्यात टाकाव्या, कारण की तू माझ्या शरीरासोबत खेळला. किती मोठं सामर्थ्य, काय लेखणी आहे हो, किती काय लिहिलं आहे ही लेखिका, ही अशी लेखिका मला अभिप्रेत आहे. आणि त्या काळामध्ये, त्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये लेखिका ज्यावेळेस ही मला उद्ध्वस्त व्हायचं या आत्मचरित्रामध्ये ती मांडते की मला या माणसासोबत राहायचं नाही आहे. बघा, ती कुठल्याही प्रकार परावलंबी नाही आहे. आजचा काळ पाहतो आपण, मला जीन्स घालायची आहे, मला टॉप घालायचा आहे, अरे सगळं आपण साज शृंगार आहे, पण आपले बदललं नाही आहे. तुम्ही पाहिजे तसं लिखाण करत नाही आहे. तुम्हाला टापटीप राहायला आवडतं, तुम्हाला खूप शृंगार करायला आवडतो, तुम्हाला टापटीप राहायला आवडतं, बोल्ड आहेत पण बोल्ड लिखाण नाही आहे असं मला वाटतं. बोल्ड राहता पण बोल्ड व्यक्त होत नाही आहे, बोल्ड लिखाण नाही आहे तुमचं, तर कुठंतरी आपण याचा विचार करायला पाहिजे. आज भालचंद्र नेमाडे लेखिका चिंता आणि चिंतन या ग्रंथातही त्यांनी त्यांच्या समीक्षा एक मला असं वाटते ते हे आहे, एका पुस्तकात त्यांनी ही नाराजी व्यक्त केलेला आहे नाराजी, की बाबा आता लेखिका काही नातेसंबंधावर लिहितच नाही आहे, नातेसंबंधावर लेखिका लिहित नाही आहे, म्हणून मी तो विधान उचलला आणि मी माझ्या PhDचा ग्रंथ स्वातंत्र्योत्तर कालखंडातील स्त्रियांच्या निवडक आत्मचरित्रातील स्त्री पुरुष नातेसंबंध हा मी विषय लिहायला घेतला. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, दलित, भटक्या, विमुक्त, आदिवासी अनेक लेखिकांचे तुम्ही आत्मचरित्र पहा, काय संघर्ष आहे त्याच्यामध्ये. आणि लीला चिटणीस यांचं चंदेरी दुनियेत, सिनेसृष्टीतील अभिनेत्री, काय लिहिलं तिनं, एवढं बोल्ड धाडस केलं तिनं आणि इतकं सुंदर लिहिलं आहे की खरंच ते आपण कुठंतरी विचार करायला हवं. मगाशी मॅडमने सांगितलं ताराबाई शिंदे यांची स्त्री पुरुष तुलना. ताराबाई शिंदे यांची स्त्री पुरुष तुलना हे मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवले कॉलेजमध्ये, ते अभ्यासाला होतं फायनल इयरला. अरे बाबा, त्या लेखिकेची भूमिका पहा काय आहे. आपण वटपौर्णिमेला सगळेजण वटाची पूजा करतो, वटपौर्णिमेला आपण वडाची पूजा करतो, पण नवरा आपल्यासाठी काही करते का हो? काही करतो का आपल्यासाठी? तो आपल्यासाठी प्रदक्षिणा घालतो का? मग आता काय आपलं बदललं पाहिजे ना, काळ बदललेला आहे. आणि आपला मुद्दाच आहे की बदलत्या काळातील लेखिकांची भूमिका. मी त्याच्यावर येणार आहे, ते समकालीनमध्ये येणार आहे. थोडासा धांडोळा घेऊया आपण की या लेखिकांचं लिखाण कसं होतं. आणि स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे यांच्या पुस्तकामध्ये इतक्या सडेतोड त्या लिहितात. त्या सांगतात की बाबा, अरे हे यमलोकी जात आहेत नवरा, म्हणजे हे परत कुणी आणून देईल का हो? हे काय आहे? हे अंधश्रद्धा, हा काय प्रकार आहे? म्हणजे इतकं सुंदर लिखाण, अक्षरशः धिक्कार केला त्यांनी, पुरुषांना शिव्या दिल्या, धिक्कार गेलेला आहे. इतकी सुंदर लेखणी त्यांची आहे. आपण कुठंतरी गांभीर्यानं हा विचार करायला हवा आहे. अलीकडे बरेच दलित, ग्रामीण, आदिवासी स्त्रियांची आत्मचरित्रे आहे. बरेच प्रवाह बदलत चालला आहे, पण कुठंतरी चाकोरीबद्दल लिखाण होते असं मला वाटते. बघा,
आताच्या 2000 नंतरच्या अलीकडील लेखिका मोनिका गजेंद्र गडकर खूप छान लिखाण करतात. भूप आर्त शिल्प या कथासंग्रह आहेत त्यांचे, आणि ते कथासंग्रह अत्यंत जे की स्वातंत्र्यानंतरचं जगणं आहे, जागतिकीकरणाचा काळ आहे, कशा प्रकारे तिथे सर्व प्रकारचे तिथे नातेसंबंध, बदलती भूमिका आहे, आणि स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या अनेक तिथे आपल्याला मुद्दे पाहायला मिळतात. ह्या आताच्या लेखिका आहेत. शोभाडे आहेत, मोनिका गजेंद्र गडकर आहे, अरुणा सबाणे, सूर्य गिळणारी मी. किती परखड मांडलं आहे अरुणा सबाणे मॅडमने, इतकं परखड मांडलं आहे की त्यांच्यावर ज्यावेळेस अत्याचार होतो, आजही आहेत मॅडम नागपूर येथील अरुणा सबाणे मॅडम, इतकं सुंदर मांडलं मॅडमनी. त्यांचं 550 पानाचं पुस्तक आहे ते, अत्यंत दर्जेदार आत्मचरित्र अलीकडच्या काळातील, आणि आपण ते वाचायलाच पाहिजे. खूप सुंदर असं त्यांचं लिखाण आहे, आणि कुठंतरी चाकोरीबद्धतेतून बाहेर आपण पडणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपण आज पाहतो सोशल मीडिया वगैरे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी, आज मॅडमने उल्लेख केला त्यांच्या संवादामधून, तर कुठंतरी व्यक्त होताना आपण त्या जो काही आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते स्पष्ट असं येऊ द्या, त्यास हा स्त्रीवाद होईल असं मला वाटतं. नुसतं काहीतरी कुणीतरी सांगत आहे म्हणून मी लिहित आहे, काहीतरी लिहावं म्हणून मी लिहित आहे, याला काही तथ्य नाही आहे. वास्तव ते मांडा, तेच तुमचा खरा स्त्रीवाद, तेच तुमची बदलती भूमिका. आज आपण पाहतोय शोभाडे सिलेक्टिव्ह मेमरी, अत्यंत उत्तम असं त्यांचं लिखाण आहे. मोनिका गजेंद्र गडकर यांच्या भूप कथासंग्रहातील देणं नावाची कथा फार उत्तम अशी आहे. त्या कथेमधून त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही नोकरी करताना आलेल्या महिलांचा संघर्ष त्यांनी सांगितलेला आहे, नातेसंबंध त्यांनी उलगडून दाखवलेले आहे. आज आपण पाहतोय की हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये इतकं सीमित झालेलं आहे की शॉर्ट लाईफमध्ये कुठंतरी ते व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे वगैरे त्याच्यामध्ये गुंतलो आहे आपण. महिला वर्ग, खास करून हे लेखिका संमेलन आहे आणि माझा संदेश लेखिकांना आवर्जून जास्त असेल की आपण त्याच सिच्युएशनमध्ये अजूनही स्थिरावतो, बदल नाही आहे. आणि त्याच ज्या काही जुन्या वगैरे तेच ते आहे, आणि तेच बाहेर येत आहे. कुठंतरी तुम्ही मल्लिका व्हावं, कुठंतरी तुम्ही आपलं सिंधुताई सपकाळ, मी वनवासी, आपल्या विदर्भातील आहे. गोदावरी परुळकडे जेव्हा माणूस जागा होतो, आदिवासी आत्मचरित्र आहे. सिंधुताई सपकाळ यांनी तर इतकं स्वतःच्या जीवनातील संघर्ष, काय त्या निरीक्षरबाईंनी काय विकास केला आहे, काय स्वतःला सिद्ध केलं आहे, काय गोरगरिबांसाठी, मुलांसाठी तिने स्वतःला व्यतीत केलं आहे, हिचा आदर्श तुम्ही घ्या. थोडंसं आदिवासी स्त्रीबद्दल आपण बोलूया. तृष्णा नजूबाई गावित, इतकं की ज्यांना गाव कुसाबाहेरचंही जगणं, रानावनात राहणारी ही आदिवासी जमात, ती लेखिका आज ज्या 2000च्या अलीकडचं आत्मचरित्र आहे ती किती धाडसानं लिहित आहे. आपण कुठंतरी कमी पडतो असं मला वाटते. आजचा जो परिसंवादाचा विषय आहे, बदलत्या काळातील लेखिकांची भूमिका, काळ बदलत चाललेला आहे. आणि आता तर AIचा, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा आता जमाना आहे. सगळं कुठेच त्याला फॅक्ट चेकिंग नाही आहे, तथ्य नाही आहे. उचललं की हे केलंच, त्याला तथ्य नाही आहे, त्याला म्हणजे त्याला हे नाही आहे, एक प्रकारे साक्षीदार नाही आहे, असं काही कुठे चाललो आहे लिखाण. आणि लेखिकांच्या संदर्भातच बोलायचं झालं तर थोडंसं व्यक्त व्हायला शिका, आपला अनुभव जे काही आपण राहतो तसं मांडायला शिका, तरच तो खरा स्त्रीवाद होईल असं मला वाटतं.
मी जो तुम्हाला सुरुवातीला जणाबाईविषयी सांगितलं, जणाबाईनंतर त्या आता आपल्या विदर्भातील प्रतिमा इंगोले मॅडम आहेत, आपल्याकडे अरुणा सबाणे आहेत, मोनिका गजेंद्रकड पुण्याच्या. मला मॅडमची मुलाखत घ्यायला जायचं कारण की माझं पुढचं लिखाण त्यांच्यावरच आहे. मला त्यांची मुलाखत घ्यायची आहे आणि मला त्यांच्यावरचं लिखाण, माझा प्रवास आता चालूच आहे. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की आजच्या घडीला आपण कुठंतरी चाकोरीबद्ध राहतो, तिथून पुढे यायला पाहिजे. हा थोडा धावता आढावा मी आपल्यासमोर ठेवत आहे. माझ्या सखींनी, भगिनींनी, लेखिकांनी सगळे आपल्याला त्यांच्या परिसंवादातनं सगळे मुद्दे घेतलेलेच आहे. आणि वास्तविक पाहता मी तुम्हाला सांगते, आता ही मुद्दा सांगायला नको की मी माझ्या घरी, आज माझ्या सासऱ्यांची 13वी आहे, 13वी. मी घरी सगळे 13 लोकांना पानं टाकून आले, घरचा कार्यक्रम उरकून आले. मी इथे थोडासा विलंब झाला असेल कदाचित, घरचं सगळं करून आले मी इथे. कदाचित पूर्वतयारी नाही, काही नाही. फक्त मला हे मांडायचं आहे की जसं आहे तसं, घरची सगळी परिस्थिती ती बाजूला, पण आपण कुठंतरी, मला असं वाटलं की नाही, मी तिथेच गुंतले असते, मी हे पण केलं असतं की नको, मला तेच चाकोरीबद्ध राहायचं आहे. आज घरी तो कार्यक्रम, तो सगळा पूर्ण पार करून मी इथे आले, आपल्यासमोर उपस्थित आहे. तर आज आपण या परिसंवादामध्ये फक्त एक जाताना खरा स्त्रीवाद घेऊन जायचा आहे की मी जशी राहते तसं मला लिहायचं आहे, बस हेच खरं स्त्रीवादी लिखाण होय असं मला वाटते. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि विशेषतः माझ्याच मराठवाड्यातील आदरणीय दादा गोरे सर आहे आणि मी प्रतिभा निकेतन कॉलेजची विद्यार्थिनी आहे. माझे मेदक्कर सर, हापगुंडे सर हे माझे मार्गदर्शक आहे. त्यांच्या त्या वारशामधून मी एक लेखणी पुढे घेऊन चालत आहे. आपणही असं कुठंतरी छानपैकी लिखाण करावं असं मला वाटतं. आणि थोडंसं कदाचित हे झालं असेल माझ्याकडनं, कुणाच्या लेखिकांना मी असं काही बोलले, त्यांच्या राहणीमानाविषयी कदाचित राग आला असेल, पण प्लीज असं काही तुम्ही ग्राह्य धरू नका, पण तुम्ही कुठंतरी व्यक्त व्हा असं मला वाटतं. आयोजकांनी ते मला बोलण्याची संधी दिली, मी त्यांची मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद कल्पनाताई. स्त्रियांनी आपली चाकोरी मोडायला पाहिजे असं जे कल्पनाताईंनी सांगितलं ते खरं आहे, पण बरेचदा समाजाचं जे कंडिशनिंग असतं त्यामुळे स्त्रिया बरेचदा शिकल्या असूनही स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही, किंवा स्वतंत्रपणे विचार केला आणि एखादा बंडखोर विचार मनात जरी आला तरी तो व्यक्त करायला त्या घाबरतात. म्हणजे आत्ता सुदामे मॅडमनी सांगितलं की भीतीपोटी आपला आतला आवाज त्या स्वतःच दाबतात. पण हळूहळू हे चित्र बदलतं आहे. कविता महाजन, मेघना पेठे, प्रिया तेंडुलकर यांनी आपल्या आतल्या आवाजाला स्मरूनच लेखन केलेलं आहे. आता मी सुनीताबाई देशपांडे यांचं पण आत्मचरित्र आहे. आता मी आदरणीय दादा गोरे यांना आमंत्रित करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. या संमेलनाच्या अध्यक्षा आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या, या परिसंवादात भाग घेणाऱ्या डॉक्टर कल्पना थोरात, शैलजा तांदळे वाघ, प्रणाली देशमुख, वाटतं सूत्रसंचालन करणाऱ्या कुलकर्णी. मला एक प्रश्न असा पडला आहे की या सगळ्यामध्ये मला का बोलावलं असेल? कदाचित त्यांना असं वाटलं असेल की या जरा जास्त मुक्त झालेल्या आहेत, म्हणून पुरुषाचा एखादा प्रतिनिधी इथे पाहिजे त्याला कंट्रोल करण्यासाठी, म्हणून मला बोलावलेला असावं.
पण प्रश्न हा नाही आहे. प्रश्न हा आहे की ज्या पुरुषांनी इतक्या दिवस तुमच्यावरती अत्याचार केलेला आहे त्याच पुरुषाच्या तोंडून तुम्हाला ऐकायचं आहे भलं बुरं काय ते. काही मुद्दे आमच्या परिसंवादातील महिलांनी मांडलेले आहेत, ते अभ्यासपूर्ण आहेत तिन्हीही. एक तर सुंदरतेबद्दलचा एक मुद्दा कोणीतरी मांडलेला आहे. मला असं वाटतं की सुंदरता हा काही महिलांचा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. आमची मुक्ताबाई, आमची जनाबाई, आमची ताराबाई, आमची बहिणाबाई, आमची महदंबा यांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये त्या सुंदर होत्या की नव्हत्या हा विचार येतो का? नाही येत. मुळात आपण काय लिहितो, आपण काय भूमिका घेतो, खरं म्हणजे कलावंताला कुठलीही जात, धर्म, पंथ असं काहीही असत नाही. त्यांनी केलेली भूमिका, त्यांनी लिहिलेलं साहित्य हेच आपल्यासमोर असतं. स्त्रियावरती तर आम्ही वर्षानुवर्ष अन्याय करत आलेलो आहोत, अजूनही करतोय. पण त्या स्त्रियांनी का स्वीकारावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. एकतर आम्ही इतके हुशार आहोत की मेरे हाथों में 9 चुडिया, सुंदरसं मंगळसूत्र, पायात तोडवे, अजून काय काय इतके अलंकार मला दिलेत. आणि ते अलंकार इतक्या हौसेनं तुम्ही घालता. पायात असणाऱ्या जे काही अलंकार आहेत ती आपल्या घरामध्ये पाठीमागे आम्ही बैठकीत बसलेलो आहे आणि ती काय करते त्याचा आवाज आमच्या कानावर पडावा म्हणून आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. आमच्या हातातल्या बांगड्या वाजल्या की आम्हाला कळतं की आमची सून कुठं आहे, काय काम करते, झोपली की काय करते. आम्ही पुरुष इतके हुशार आहोत. हे नाकारण्याचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे. हे धाडस ज्या स्त्रियांनी दाखवलं त्या स्त्रियांची तर उदाहरणं आम्ही घेतो आता. या गोष्टीचा विचार करत असताना थोडासा एक ऐतिहासिक मागोवा मी या ठिकाणी घेऊ इच्छितो. मी किती वेळ बोलायचं तर मला जरा संयोजकांनी सांगावं. हा ऐतिहासिक मागोवा घेणं मला एवढ्यासाठी आवश्यक वाटतं की या स्त्रियांची जी वाटचाल आजपर्यंत झालेली आहे ती कशा पद्धतीनं आणि कशी झालेली आहे. 19व्या शतकापर्यंत आपण 12व्या शतकामध्ये गेलो तर आपल्याला संत कवयित्री दिसतात. थोडं मध्ये आलो आपण एकनाथापर्यंत तर मधल्या काळात आपल्याला काहीही दिसत नाही. पंडित वाङ्मयाच्या काळात जर गेलो तर तिथेही आपल्याला एकही पंडित दिसत नाही. थेट तुकारामापर्यंत हा मधला जो कालखंड आहे हा कालखंड आपण लक्षात घ्यायला पाहिजे. यादवांचं राज्य आपल्याकडे आलं
आणि ते यादवांचं राज्य नष्ट झालं, हा एक महत्त्वाचा बिंदू आहे आपल्या विकासामधला. मुसलमान सत्ता इथे अस्तित्वात आली 12व्या शतकाच्या नंतर, आणि आमचं सगळं सामाजिक जीवन, सार्वजनिक जीवन आमचं सगळं नष्ट झालेलं आहे. जबरदस्तीनं आमच्यातले काही लोक मुसलमान झाले, काही सत्तेसाठी झाले, काहींना जबरदस्तीनं करावं लागलं. पण या काळामध्ये राजवंशातल्या स्त्रियांवरतीच जर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, होत असेल, तर सामान्य जनतेतील स्त्रियांची काय अवस्था होती याचा आपण विचार करू शकतो. त्यामुळं या मधल्या कालखंडामध्ये आपल्याला एकही स्त्री लेखिका दिसत नाही, त्यांचं साहित्य दिसत नाही. हा जर भाग आपण लक्षात घेतला तर याला आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सामाजिक जीवन आणि राजकीय जीवन या दोन्हीचे अत्यंत जवळचे असे संबंध आहेत. जशी राजा तशी प्रजा असं आपण म्हणतो. हे सुद्धा साधं वाक्य नाही, याच्या पाठीमागं खूप मोठा अर्थ आहे. प्रजेला जर आपण मोकळीक दिली नाही, तिला सतत आपल्या अंकुशाखाली जर ठेवलं, तर सामाजिक जीवनामध्ये भयानक परिणाम होतात. त्याचं हे उदाहरण आपण लक्षात घेतलं पाहिजे. रामचंद्र यादव हे 1271 ते 1311 पर्यंत त्यांचं राज्य होतं. मुबारक शाह खिलजीने 1317 ते संपवलं आणि 1317 नंतर ते थेट शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत 16व्या शतकापर्यंत आपण एका गुलामगिरीत होतो. म्हणून या काळात स्त्रियांनी लिहिलेलं नाही, किंवा लिहिलं असेल तर ते नष्ट झालेलं आहे. म्हणून मानभाव पंथीयांनी जी लिपी वापरली, गुप्तलिपी, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की 18 जुलै 1857 मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि 1956 पहिली मॅट्रिक 14 जणांची, बहुधा जास्त कमी जास्त असतील, तुकडी बाहेर पडली. खरं म्हणजे इंग्रजांचं राज्य आपल्यावर आलं नसतं तर आपण आजही तितकेच मागासलेल्या अवस्थेत असतो असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला भारतीयांना जगाची ओळख झाली त्या काळात. या काळामध्ये बाहेर पडलेले जे लोक होते, जे सुधारणावादी होते, त्यांनी आपल्याच जातीवर, आपल्या धर्मावर कडाडून टीका केलेली आहे. आगरकर असतील, महात्मा फुले असतील, आणि याचं परिवर्तन सामाजिक जीवनावर झालं. आज आपण कोणत्या अवस्थेत आहोत हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला त्या काळातले लोक किती अतिशय धीरानं लिहित होते, आपल्या समाजावरती, आपल्या समाजातले दोष ते दाखवत होते, हे आपण लक्षात येईल. आज आपण बोला बरं कोणाबद्दल तरी, कोणाच्या जातीबद्दल बोला, कोणाच्या धर्माबद्दल बोला, एखाद्या राजकीय व्यक्तीबद्दल बोला. आज आपण इथं बोलतो तर बाहेर जाईपर्यंत आपण जिवंत राहू की नाही अशी अवस्था आपली आज आहे. हे जे परिवर्तन समाजामध्ये होते, या परिवर्तनाची नोंद जसं लेखकांनी घ्यायला पाहिजे तशी स्त्रियांनी घ्यायला पाहिजे.
हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आपण आज कशात गुंतलेलो आहोत? आपण आज शिकलेले आहोत. सावित्रीबाईंनी आपल्याला मार्ग खुला करून दिलेला आहे. आपल्याला आज व्हॉट्सअप, अजून काय काय आधुनिक सगळ्या सुविधा झालेल्या आहेत. या सुविधाचा उपयोग आपण कितपत स्वतःच्या विकासासाठी करून घेतो हा प्रश्न आहे. व्हॉट्सअपवर येणाऱ्या, यूट्यूबवर येणाऱ्या, फेसबुकवर येणाऱ्या कविता, लेख आपण जर वाचले तर काय अवस्था होते ते बघा. एखादी कविता आपण टाकतो, त्याला 10 लाईक आले, 100 लाईक आले, 200 लाईक आले, छान सुंदर, आणि आपण त्याच्यात अडकून चाललेलो आहोत. समाज जीवनाकडे डोळसपणे पाहण्याची जी एक वृत्ती असते ती आपण नष्ट करून टाकलेली आहे आज. तरीही आपण जर मराठी साहित्याचा थोडा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की अनेक चांगल्या स्त्रिया या कालखंडामध्ये लेखन करत आहेत. एक मुद्दा या ठिकाणी मुद्दामून मला सांगायचा आहे. की आज जे आपलं शैक्षणिक दर्जा आहे त्या दर्जाचा आणि आपल्या जीवनाचा फार संबंध आहे. आपण लिहितो, माझी 10 पुस्तकं प्रकाशित आहेत, माझे 10 कविता संग्रह आहेत, माझं अमुक आहे, माझं तमुक आहे, मी PhD झालो आहे. पण ते जर ग्रंथ आपण जर तपासले, पाहिले, तर आपलं असं लक्षात येतं की ते ग्रंथ PhDच्या पदवीपुरतेच आहेत, त्याच्यात काहीही नाही. इतरांच्या पुस्तकातले उतारे तशाच्या तसेच त्यामध्ये टाकलेले असतात. माझा ग्रंथ मी दातेकडे पाठवलो, दाते माझ्याकडे पाठवतात, श्रीधर माझ्याकडे पाठवतो, तिडके माझ्याकडे पाठवतात, त्यांचे माझ्याकडे पाठवतात. मी राईट म्हणतो, मी देतो, मी चलतो, मी वाचतही नाही. अशा या काळामध्ये परिवर्तन करायचं असेल तर कसं करणार आम्ही? म्हणून स्त्रियांनी जाणीवपूर्वक लिहिलं पाहिजे, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. गौरी देशपांडे आहे, बंगला गोडबोले आहे, सानिया आहे, कविता महाजन, मेघना पेठे आहे, नीरजा आहे, साधना आहे, शांता गोखले आहे, शिल्पा कांबळे आहे, अंजली जोशी आहे. मला उद्ध्वस्त व्हायची म्हणणाऱ्या आमच्या यांनी उल्लेख केलेला आहे. मला उद्ध्वस्त बनायचं आणि आयुष्यभर तिथेच काढायचं, हा काय प्रकार आहे? म्हणजे आपण कसं लिहितो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे इथे प्रभा गणोरकर आहेत, महत्त्वाच्या कवयित्री आहेत. त्यांची कविता संग्रह तुम्हाला माहिती असतील, व्यतीत, वितीर्ण, व्यामोश. अरुणा ढेरे लिहित आहेत, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या. या सगळ्यामध्ये मला महत्त्वाचं जर काही वाटत असेल तर स्त्रियांचे प्रश्न खरोखर कोणी मांडलेले आहेत का, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. याचा जर विचार केला तर माझ्यासमोर तुम्हाला माहीत असणारी काही नावं आहेत ती मी सांगतो. स्त्रियांच्या दुःखद भावना अत्यंत कठोरपणे मांडणाऱ्या नीरजा आहेत. नीरजांचे 3ही कविता संग्रह जर आपण पाहिले तर आपल्या ते लक्षात येईल. कल्पना दुधाळे अलीकडे बदललेलं सामाजिक जीवनाचं चित्रण करतायत. कविता मुरुमकर आहेत. उसवायचा आहे तुझा पाषाणसारखा त्यांचा कविता संग्रह. आणि सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्यावरची त्यांची कादंबरी जर आपण वाचली तर या स्त्रिया खरोखरच कशा लेखन करतात हे लक्षात येईल. पण
तरी एक महत्त्वाचा भाग मला तुम्हाला सांगायचा आहे. मोनिका गजेंद्रगडकर लिहित आहेत. खूप स्त्रिया लिहितात, नावं घेत बसत नाही, परंतु काही नावं मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावं लागतात. माया पंडित नावाच्या बाई स्त्रियांचे प्रश्न कसे मांडतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अंजली जोशी यांची विरंगी मी विमुक्त मी ही कादंबरी जर वाचली तर आपल्या लक्षात येईल की स्त्रियांचे मूळ प्रश्न काय आहेत नेमके. अत्यंत धाडसाने स्त्रियांच्या लैंगिक प्रश्नासंबंधी त्या लिहितात कादंबऱ्या. आणि त्यांच्यासमोर आदर्श आहे अमेरिकन लेखक जी चित्रकार बेरी डॉटसन यांचा आदर्श आहे, ज्यांचे सेक्स फॉर वन, सेक्स बाय डिझाईन अशा काही कादंबऱ्या त्यांच्या उपलब्ध आहेत. तुम्हाला धक्का बसेल मी सांगितलं तर, पण त्यांचं म्हणणं असं आहे अंजली जोशीचं विरक्त मी विमुक्त मध्ये की स्त्रियांनी हस्तमैथूनसुद्धा केलं पाहिजे, ते आवश्यक आहे. हे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक दृष्टीने त्या विचार करतात, चिंतन करतात. स्त्रियांचा मानसिकतेचा विचार आपण कधी करणार आहोत. आज आम्हाला खूप अधिकार मिळालेले आहेत. 30% 33% आपल्याला राजकारणामध्ये आज स्त्रियांचा प्रवेश आहे. परवाच कुठेतरी पेपरला बातमी वाचली आणि तुम्हालाही माहिती असेल की नवरा आला आहे तिचा फॉर्म भरायला आणि बायको घरीच बसलेली आहे. हे चित्र बदलत नाही हो, इतकं सोपं नाही आहे. काही उदाहरणं फक्त आपल्याला सांगता येतात. यासाठी संपूर्ण स्त्रीने आणि समाजातल्या परिवर्तनाची नोंद जी आहे ती स्त्रियांनी घेतली पाहिजे आणि ती लिखाणात आणली पाहिजे. हे त्यांचं मार्गदर्शन देखील सगळ्या नवोदित लेखिकांसाठी खूप मोलाचं आहे. आता परिसंवादाचा शेवटचा जो टप्पा असतो आभार प्रदर्शन, त्यासाठी मी रोहित हिवरकर यांना आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. आज विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाद्वारा आयोजित स्वर्गीय सीमा शेटे रोठे यांच्या स्मृतीसमर्पित लेखिका संमेलन अकोला येथे आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे. या संमेलनातीलच एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे परिसंवाद. बदलत्या काळातील लेखकांची भूमिका या अत्यंत महत्त्वपूर्ण व विचारप्रवर्तक विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाच्या समारोपप्रसंगी आभार व्यक्त करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. सर्वप्रथम या परिसंवादाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर दादा गोरे सर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे व समतोल अशा विचारांमुळे या परिसंवादाला योग्य अशी दिशा मिळाली. तसेच या परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या शैलजा दांदळे वाघ मॅडम, प्रणाली देशमुख मॅडम, डॉक्टर कल्पना थोरात मॅडम यांचेसुद्धा मी मनापासून अगदी आभार व्यक्त करतो. कारण बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक व तांत्रिक काळात नेमकी लेखिकांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली व या विषयावर सखोल असे विचार व्यक्त केले. त्याचबरोबर आजच्या काळातील लेखिका ही केवळ साहित्य निर्माती नसून ती समाजाचा एक आरसा असते हे अगदी त्यांनी अधोरेखित केले. त्याबद्दल पुनश्च मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या परिसंवादाचे आपल्या सुमधुर आवाजाने बहारदार सूत्रसंचालनकर्त्या डॉक्टर साधना कुलकर्णी मॅडम यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या परिसंवादामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या अशा सर्व साहित्यप्रेमी श्रोत्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या परिसंवादाचे सुयोग्य असे नियोजन करणाऱ्या अशा सर्व आयोजन समिती, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या अशा सर्व घटकांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या परिश्रमामुळेच हा परिसंवाद आज अतिशय अर्थपूर्ण ठरला आहे. शेवटी अध्यक्षांच्या अनुमतीने आजचा हा परिसंवाद या ठिकाणी संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.